कॉम्रेड नत्थूभाऊ साळवे, आपले साहित्यिक कवी ज्येष्ठ साहित्यिक वारूभाऊ, गुजरातमधून आलेले, उमजा गावातून आलेले सांगल्या दादा, दादाभाई पिंपळे, चुनीलाल ब्राह्मणे, श्रमिक संघटनेमध्ये काम केलेले ईश्वर पाटील, बाजा वडवी आणि तापीबाई, इंद्राबाई, मंगलभाऊ आणि या ठिकाणी बसलेले सर्व उपस्थित भाव आणि बहिणींनो, आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचा आभार मानतो। मी वयाने आज माझं 42 वर्ष वय असलं तरी श्रमिक चळवळ काय होती, श्रमिक चळवळीचा इतिहास काय होता, श्रमिक चळवळीमध्ये काय काय संघर्ष झाला होता तो मी नेहमी आदरणीय माझे प्रेरणास्थान कॉम्रेड कुमार शिराडकर, कॉम्रेड जयसिंग माळी आणि माझे वडील कॉम्रेड नारायण ठाकरे यांच्याकडून मी नेहमीच ऐकत आलेलो होतो। यावेळेस या भागात सालदारांना राबवून घेतलं जात होतं। अंबरसिंग महाराजांची जी खरी चळवळ आहे ती लोकांना समजली पाहिजे आणि सांगितली पाहिजे आणि म्हणूनच मी त्यांच्याबद्दल थोडक्यात बोलणार आहे। यावेळेस 71-72 काळामध्ये शहाद्याला जी सालदार परिषद झालेली होती, वारूभाऊ सोनवणे त्याच्यामध्ये कदाचित असतील उपस्थित। त्या सालदार परिषदेमध्ये गोविंदराव शिंदे आणि भाऊ मुगळा यांची ती सर्वोदय नावाची जी संस्था होती त्याच्यावर अंबरसिंग महाराज त्यांच्या गाडीवर ड्रायव्हरचं काम करत होते। आणि सालदार परिषद ज्या वेळेस झाली त्यावेळेस अत्यंत मोठ्या प्रमाणावर आदिवासींचे शोषण, बलात्कार, लैंगिक शोषण, त्याच पद्धतीने मजुरी, कमी वेतनावर राबवलं जाणं, रात्री अपरात्री शेतामध्ये घेऊन जाणं, असं अत्यंत क्रूर अमानवीय कृत्य हे सालदार आपले जे शेतकरी होते, आज इथं मी स्पष्टपणे सांगावं लागेल, जे स्वतःला श्रीमंत शेतकरी समजतात त्यांच्याकडून हे शोषण होत होतं मित्रांनो। त्यावेळेस या सालदार परिषदेमध्ये जेव्हा अंबरसिंग महाराज उभे राहिले आणि ते सालदार परिषदेमधलं जे भाषण सुरू असताना त्या ठिकाणी कॉम्रेड कुमार शिराडकर, दीनानाथ मनोहर, तुळशी परब असे जे कार्यकर्ते त्या लाईनी लावायचे काम करत होते, उपस्थितांच्या लाईनी लावत होते। आणि त्यावेळेस ज्यावेळेस कुमार शिराडकरांनी त्यांचं भाषण ऐकलं अंबरसिंग महाराजांचं, त्यावेळेस एकदा कुमार भाऊनी मला सांगितलं, ज्यावेळेस अंबरसिंग महाराज भाषण करायचे तर त्यांचे ते तेजस्वी डोळे, त्यांचे ते धिप्पाड शरीर आणि ते डरकाळी फोडण्यासारखा आवाज ऐकून आम्ही कधीही बाबा आमटेंच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जाण्याचा विचारही केला नाही आणि आमचे शेवटचं जीवन आहे ते गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि श्रमिकांसाठी या शहाद्या चळवळीमध्ये झोकून देवाचं तेव्हा त्यावेळेस त्यांनी ठरवलेलं होतं मित्रांनो। आज ज्यावेळेस 1974 साली अंबरसिंग महाराज गेल्यानंतर अंबरसिंग महाराज कोण होते हे सर्वप्रथम आपण जाणून घेतलं पाहिजे। इथं भीमसिंग वडवे सर उपस्थित आहेत, इथं लाल झेंडा आपण लावलेला आहे। लाल झेंडा म्हणजे काय आहे, तो क्रांतीचं प्रतीक आहे, रक्ताचं प्रतीक आहे, घामाचं प्रतीक आहे, श्रमिक कष्टकऱ्यांचे एक प्रतीक आहे। आणि अंबरसिंग महाराजांना ते श्रमिकांची, कष्टकऱ्यांच्या आणि सगळ्यांचं शोषण मुक्त समाज निर्माण करायचा होता आणि म्हणून ते काम या ठिकाणी पुढे कोणी सुरू ठेवलं तर कॉम्रेड कुमार शिराडकरांनी, जयसिंग माळींनी, ईश्वर पाटील, वारूभाऊ असतील, नत्थूभाऊ असतील, इंद्राबाई असतील, तापीबाई असतील यांनी ते जे काम आहे ते पुढे शेतमजुरांचं नेतृत्व पुढे घेऊन 1974 नंतर शेतमजूर युनियनची राज्य कमिटी राज्यामध्ये प्रथमच बनली शहाद्यामध्ये। आणि त्याच्यानंतर शेतमजुरांचा लढा या भागात सुरू झाला। तो लढा सुरू करत असताना संपूर्ण आयुष्य त्यावेळेस बलात्कार होत होते आदिवासी महिलांवर। मी माझे एक उदाहरण देतो। रनाडे नावाच्या गावामध्ये जेव्हा एका आदिवासी महिलेवर बलात्कार करण्यात आला होता त्यावेळेस प्रकाश सामंत आणि माझे वडील नारायण ठाकरे यांनी त्या बलात्कार करणाऱ्याला गदड्यावर बसवून, कपडे काढून, चपलांचा हार घालून त्या गावामध्ये मिरवणूक काढली होती, तिची बालेर गावामध्ये। तर आणि
एवढंच नव्हे तर त्या भागात वेळेस जो संघर्ष चालू होता त्यावेळेस मुंबईच्या ऑर्थर रोड जेल असू द्या, येरवडा जेल असू द्या, चाळीसगाव जेल असू द्या, धुळ्याची जेल असू द्या, शहाद्याची जेल असू द्या, नत्तू भाऊ, वारू भाऊ, माझे वडील, जयसिंग भाऊ हे सगळे 14 दिवस जेलमध्ये राहिलेले आहेत त्या सगळ्या आंदोलनाच्या याच्यामध्ये. मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनाच्या वेळेस देखील माझे वडील 14 दिवस त्या जेलमध्ये राहिलेले आहेत आणि म्हणूनच मला श्रमिक चळवळीचा थोडाफार इतिहास माहिती आहे. आज ज्या वेळेस आपल्या आया बहिणींवर अत्याचार होत होते, मजुरांवर हल्ले होत होते, त्यावेळेस मोहित्या गावामध्ये असू द्या सगळ्या गावोगावी संप चालू होते आणि संपाच्या माध्यमातून कित्येक सालदारांना न्याय मिळवून देण्यात आला. इथे ईश्वर भाऊ बसलेले आहे, त्यांना ते थोडीशी माहिती सगळी सांगतीलच. न्याय मिळवून तर देण्यात आला, परंतु ज्यावेळेस आपले दादाबाईंनी या ठिकाणी उल्लेख केला आमचा दलित समाज आणि महार समाज, तर त्यावेळेस अंबरसिंग महाराज हे केवळ आदिवासी समाजाचे नेते नव्हते, तर गोरगरीब, श्रमिक, कष्टकरी जनतेचे, सर्व हरा वर्गाचे, सर्व जाती धर्मातील गरीब लोकांचे ते कैवारी होते आणि म्हणूनच त्यांनी एक गाव एक पाणवठाची चळवळ देखील सुरू केली होती. मित्रांनो, दलितांना पाणी पिण्याची परवानगी नव्हती. दानोरा असू द्या, ज्या ठिकाणी दलित लोक होते त्यावेळेस अंबरसिंग महाराजांनी त्या कार्यात उडी घेतली. दलितांची दाढी केली जात नव्हती त्यावेळेस दानोरा गावामध्ये, जोपर्यंत दाढी केली जात नाही रवींद्र मोकाशीच्या नेतृत्वामध्ये, तोपर्यंत आम्ही या गावामध्ये नाव्याला कोणाची दाढी करू दिली जाणार नाही. आणि त्यावेळेस प्रथम दलिताची दाढी जर कुठं करण्यात आली असेल तर दानोरा गावामध्ये दलित व्यक्तीची दाढी करण्यात आली आणि तेव्हापासून दलितांना थोडाफार हा जो अधिकार स्वतंत्र पानवट्याचा, दाढी करण्याचा किंवा काय म्हणतात ते बहिष्कार जो होत होता तो कुठंतरी कमी झाला आणि एवढी मोठी प्रचंड चळवळ या भागात सुरू होती. आणि तेव्हाच अंबरसिंग महाराजांनी 7 पुढा 7 घालतोय अशी एक घोषणा संपूर्ण राज्यभरासाठी दिली. आणि त्यावेळेस रवींद्र मोकाशी, दीनानाथ मनोहर तुळशी परब, विजय कानेरे, विक्रम कानेरे, साया दातार आणि असे कितीतरी असंख्य सुशिक्षित ग्रॅज्युएट झालेले लोक या भागात आले आणि त्यांनी संपूर्ण जीवन गोरगरिबांसाठी दिलं आणि त्यामुळे